ते मॅचचा मॅन ऑफ द मॅच 9 बॉल 16 धावसंख्येची बहारदार इनिंग फलंदाजाच्या माध्यमातून निघले तो अर्जुन ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. देहरंग सी संघाचा अर्जुन या लगेचच मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच ड्रॉप 3 षटकांचा सामना असेल. नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. देहरंग सी संघाचा कर्णधार अगदी जर विचार केला तर खेळाडू यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित केला गेला. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय रियांश 11 काराव आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी क्रिकेट संघ आंबेवाडी. चला लगेच सामन्याला आता सुरुवात करायची. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला राकेश नॉनस्ट्राईक इनवरती कुणाल. अगदी मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग ज्या फलंदाजाने केली होती तो नॉनस्ट्राईक इनवरती कुणाल पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सध्या सज्ज झाला दर्शन. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. पहिला बॉल गेम ऑन. पहिलाच बॉल भरपूर चांगला फटका अगदी टप्पा पाहिलाय. कव्हर्स रिजनला कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. त्याच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमा पार. सुरुवात दमदार टोकलाय चौकार. सुरुवात भरपूर चांगली झाली. 4 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्यात. अगदी जवळील परिसरातील संघ तुम्हाला पाहायला मिळेल. काराव संघ अनेक वेळा ग्राउंड वरती अनेक टुर्नामेंट त्यांना देखील केल्या परंतु इथून आता आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या राऊंड मध्ये कशा प्रकारे खेळ त्यांच्या माध्यमातून केला जाईल. इथून देखील फटका फसतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु फटका फसलाय. ज्या फलंदाजाने चौकार लगावला होता त्याची विकेट तंबूच्या आश्रयामध्ये फलंदाज बाद. नक्कीच विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल दर्शन साठी. इथून आपण पाहतोय त्रिफळाचे यश वाचवल्यात. गोलंदाज बाद अगदी आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागला गेला. पहिल्या बॉल मध्ये चौकाराला परंतु दुसऱ्या बॉल मध्ये विकेट आणि तिसऱ्या बॉल मध्ये देखील विकेट तुम्हाला पाहायला मिळतो. भरपूर गोलंदाजी दर्शनाच्या माध्यमातून आपल्याकडे संघासाठी 2 बॉल मध्ये विकेट.
या इथून विकेट हॅट्रिक दिसते, प्रस्थापित केली जाईल का? कदाचित असं वाटलं होतं की इथून हा देखील विकेटचा बदल होतोय की काय, परंतु हा बॉल इथून डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 बॉल चा खेळ संपला गेला. 4 बॉल वरती 4 धावा या धावफलकावरती लावल्या जातात 2 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. 3 षटकांची लढत आहे. 18 बॉल मध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा लावणं फार महत्वाचे असतील. परंतु 30 ते 35 धावा लावल्या जातील का, हे देखील आता चित्र कठीण पाहायला मिळत आहे, कारण सुरुवात थोडीशी अडचणीची राहिली काराव संघासाठी. हा बॉल ऑन साइडला खेचायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा प्रयत्न फसला गेला. दर्शनच्या माध्यमातून भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार त्यानं जरूर खर्च केला होता. असं वाटलं होतं की या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा एकवटू शकतात, परंतु ज्या प्रकारे फलंदाज बाद झाला तदनंतर बॅक टू बॅक 2 धक्के लागल्या. कदाचित थोडासा प्रेशर मध्ये संघ पाहायला मिळाला रियांश 11 काराव संघ. त्यानंतरचे 2 डॉट लक्कीच्या माध्यमातून बॉल फेस केल्या गेलात. आता शेवटचा बॉल इथून प्रगतीपथावरती पहिल्या षटकामधील शेवटचा बॉल दर्शनचा पाहायला मिळतो. हा बॉल खाली बसला गेलाय, कमी उसळीचा चेंडू. शेवटचे 3 बॉल बॅक टू बॅक निर्धाव पद्धतीचे फेकले गेल्यात. जो हिरो ठरला होता मागच्या मॅच मध्ये तो कुणाल पूर्णपणे या षटकामध्ये नॉन स्ट्राईक इन वरती पाहायला मिळाला. अगदी त्याच्यापर्यंत स्ट्राईक आणून देण्याचं काम देखील जमलं नाहीये तर म्हणजे लकी या फलंदाजाला. परंतु आता शेवटचे 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे. पहिल्या 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च झाल्यात. उर्वरित आता 12 बॉल मध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा लावणं फार महत्वाचे असतील काराव या संघासाठी. खरं तर रियांश 11 काराव संघ या नावाने आज या स्पर्धेमध्ये या नाईट रिजनल क्रिकेट स्पर्धेमध्ये उतरला गेला. जरूर पहिल्या सामन्यामध्ये भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आहे, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये आता कशा प्रकारे खेळ केला जाईल नक्कीच आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक महत्वाची सूचना येत्या. आता ज्या प्रकारे शेवटचा सामना रंगला त्यामध्ये जो संघ जिंकला त्याला बाय दिली गेली तिसऱ्या फेरीसाठी, त्याच प्रकारे पहिल्या अगदी दुसऱ्या फेरीतला पहिला सामना जो जिंकेल आणि दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना जो संघ जिंकेल त्या दोन्ही संघांमध्ये एक संघाला बाय दिली जाईल, याची देखील नोंद घ्या. शेवटच्या लढतीसाठी त्या संघांना देखील बाय दिली जाईल. हा बॉल स्विच हिटचा प्रयत्न केला पहिल्या बॉल वरती, परंतु फसला गेलाय. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवात भरपूर चांगली करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला होता. अगदी मी तर म्हणेन रियांश 11 काराव संघाच्या मार्फत पहिल्या सामन्यामध्ये देखील त्यांना नाणेफेकी जिंकत असताना प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्या फलंदाजीचा वापर करत असताना भरपूर चांगल्या प्रकारे धावा बनवल्या. कदाचित तोच आत्मविश्वास घेऊन दुसऱ्या फेरीमध्ये ते उतरले गेल्यात, परंतु सुरुवात थोडीशी खराब झाली, त्यामुळे कदाचित आता तो निर्णय चुकीचा ठरतोय की काय असं चित्र निर्माण झालं मैदानावरती. परंतु कुणाल अजूनही स्ट्रायकिंग वरती झुंज करतोय, त्यामुळे धावा बनल्या जाऊ शकतात. दुसरा बॉल ऑन साइडला फटका चांगला आडव्या बॅटने खिचून काढला. गॅप आहे जरूर, परंतु गॅप भेदून काढण्याच्या नादामध्ये दोन्ही खेळाडू अगदी आपल्याला पाहायला मिळत चेंडू पर्यंत पोहोचल्यात. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. ते 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्या जातात. 2 धावेने संघाची धावसंख्या अगदी बऱ्याच काळानंतर हल्ली गेली आपल्याला पाहायला मिळते. 4 या धावसंख्येवरती स्थगित होता, तो आता 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचे 4 बॉल अगदी या षटकातल्या शिल्लक एकंदरीत जर विचार केला पहिल्या सत्रामध्ये अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा कुणालचा स्विच हिटचा प्रयत्न, भरपूर चांगला फटका, कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. बॉल चालाय दन दन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या पूर्णपणे 4.
अगदी जर विचार केला तर 3:45 अर्थात 3:45 वाजल्या तरी सुद्धा डोनेवाडीचे अगदी आपल्याला पाहायला मिळतात यश पारधी आणि त्याच्या साथीला अगदी गणेश अर्थातच टकली आपल्याला पाहायला मिळतात भरपूर चांगला डान्स करत असताना तर त्यांना देखील ठाऊक आहे आपल्या गावाची ही टुर्नामेंट आहे एकविरा क्रिकेट संघ डोनेवाडी आयोजित हे भव्य दिव्य नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा आणि त्या रजनी क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेत असताना मनोरंजनाची देखील त्यांच्या माध्यमातून कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून साध्य केला जातो या अगोदर देखील आपण राजाचा भरपूर चांगला डान्स पाहिला अगदी हल्दी समारंभामध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने त्यांचा डान्स साधताना आपण पाहत आलो त्याच प्रकारे इथे देखील मनोरंजनाचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत जवळ ऑनगोइंग मॅचच्या दिशेने पंचाने सांगितलं हा चेंडू नो असेल कदाचित ओव्हर स्टेपिंगचा हा नेट चेंडू पाहायला मिळतोय तवा धावफलकावरती 13 या अगोदरच्या बॉलवरती 2 धावा त्यानंतरच्या बॉलवरती 4 धावा देखील पाहायला मिळाल्या एकंदरीत योगेश या गोलंदाजीवरती 4 बॉलवरती 9 धावा खर्च केल्या गेल्यात तिसऱ्या पंचांची मागणी जरूर केली जाते कदाचित ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल चेक केला जाईल तिसऱ्या पंचाचा डिसिजन आला इट इज नो बॉल अगदी ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल तुम्हाला पाहायला मिळेल शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिला हा चेंडू कदाचित शरीरावरती वेगानं आदळलाय कोणत्याही प्रकारची धाव घेण्याची गडबड पाहायला मिळत नाही योग्य त्या बॅटवरती चेंडू येत नाही तर शेवटचा आता एका बॉलचा खेळ शिल्लक अगदी विचारपूस करायची पाण्याची गरज असेल तर पाण्याची पूर्तता लगेचच केली जाईल यस पाण्याची मागणी केली जाते आयोजन कमिटीला विनंती असेल आपण शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक या षटकामध्ये धावफलकावरती 13 सोडून दिला दिशा ओळखली फलंदाज अमोलनं अगदी कुणालला आपल्याला पाहायला मिळते व्हाईट बॉल एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जात आहेत 14 धावा या धावफलकावरती योगेश मागच्या मॅच मध्ये देखील थोडंसं महागडं षटक ठरलं होतं या षटकामध्ये देखील आतापर्यंत त्याने 5 बॉलवरती 10 धावा खर्च केल्यात त्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील 2 धावा खर्च केल्यात शेवटचा बॉल आतापर्यंत शिल्लक बॅटीच्या स्लॉट मध्ये जरूर होता परंतु व्यवस्थित बॅटीचा टायमिंग नव्हता त्यामुळे आता फक्त आणि फक्त या बॉल वरती देखील एक सिंगल एक पडली जाईल धावफलक जाऊन पोहोचला आता 15 धावफलकावरती फक्त आणि फक्त 15 लगेचच तिसऱ्या षटकाला सुरुवात करायची टीम मीटिंग करू नका विनंती असेल आंबेपडी संघ कारण
जर विचार केला तर 3:49 झाल्या, त्यामुळे आपल्याकडे वेळ फार कमी आहे. खरं तर डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे, परंतु दुसऱ्या दिवसाचा डे आता थोड्याच वेळाने आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे थोडंसं सहकार्य करायचं आहे. खरं तर उद्याच्या दिवसामध्ये वेळेवरती सामने कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये घरचा संघ आयोजन कमिटीचा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे एकविरा क्रिकेट संघ ढोणेवाडी. पहिल्या मॅच मध्ये खरं तर आयोजन कमिटीचा संघ, त्यामुळे त्यांना विनंती असेल आपण वेळेवरती उपस्थित व्हायचं. ठीक 5 वाजता पहिले मॅचला सुरुवात केली जाईल. तिसरं षटक, यावेळेस हा चेंडू खाली बसला गेलाय. कुणालकडे देखील कोणत्याही प्रकारचा उत्तर नव्हतं. गोलंदाजी ट्रॅक वरती राम आले, ज्या रामनं अगदी 3 चेंडू 3 षटकार ठोकले होत्या. तो राम सध्या आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल त्यानं फेकला, डॉट पद्धतीचा हा चेंडू आहे. दुसऱ्या बॉल वरती ऑन साइडला पेचायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा प्रयत्न फसला, परंतु थोडीशी चुका इथून पाहायला मिळत्या. जर कदाचित ओव्हर थ्रो झाला असता तर 1 धावेपेक्षा जास्ती मिळाला गेला असता, परंतु आता सध्या सिंगलला प्राधान्य देत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते 16 आकड्यावरती. धावफलकावरती फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 4 बॉल 16 धावफलकावरती. कट केलाय, खेळाडू उपस्थित आहेत, सोपा झेल कॅरी केलाय. आणखीन एक फलंदाज होईल बाद. 16 या धावसंख्येवरती लागणारा धक्का क्रमांक 3. सोळा धावांवरती तिसरा गडी बाद झाला. न्यू बॅटर आकाश मैदानामध्ये दाखल होतोय. ताकद आहे, परंतु आता ते सिद्ध करावे लागेल. 3 बॉल वरती एखाद मोठा फटका येणं फार महत्वाचा. खुलात फेकला होता स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आहेत. भरपूर चांगले प्रयत्न, अगदी एक धावेसाठी झुंज दिली जात्या. खर तर इथे घडतंय काय, ज्या ठिकाणी विकेट मिळाली असती त्या ठिकाणी थ्रोफेकी झाली नाहीये, परंतु पंचांनी सांगितलंय इथून 1 शॉट. फक्त आणि फक्त हाईट फॅक्टर साठी आणि व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू असेल. जर पंचाने सांगितलं तरच घेऊ शकतो, परंतु पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत, त्यांना ठाऊक घ्या. त्यामुळे 1 शॉट 18 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा. या 2 बॉल वरती एखादा मोठा फटका येणं फार महत्वाचं आहे. कुणाला आहे स्ट्राईक रेट वरती अगोदर देखील पाहायला क्षमता आहे, परंतु या 2 बॉल वरती त्याला दाखवावी लागेल. सोडून दिला. यावेळेस सबस्टिकच्या भरपूर बाहेर एक्स्ट्राच्या स्वरूपात दावा खर्च केला जात आहे. आता या दावा वाचवाव्या लागतील, कारण दावा बनल्या जात नाहीयेत काराव संघाच्या मार्फत, परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात जर आपण या दावा खर्च केल्या तर येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये कदाचित या एक धावा तुम्हाला भरपूर महागड्या ठरू शकतात, कारण क्रिकेटमध्ये प्रत्येक एक धाव ही फार महत्वाची असते. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू कदाचित त्यासाठी लावला गेलाय, परंतु मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळते. त्या मिस फील्डचं रूपांतर 2 धावेमध्ये कन्वर्ट केला. कदाचित त्या ठिकाणी एकही धाव आपल्याला पाहायला मिळाली नसती, त्या ठिकाणी 2 धावा आता एड केल्या जातील फलकावरती. 21 रन्स ऑन अ बोर्ड. शेवटचा बॉल शेवट गोड केला जाईल का षटकामधला. अगदी कुणालच्या बॅटमध्ये धावा त्यानं 12 बनवल्या जरूर, परंतु 12 धावा बनवण्यासाठी तब्बल 10 चेंडू त्याने फेस केल्यात.
चला शेवटचा बॉल आहे, टीम मीटिंग करू नका. एखादा मोठा फटका आला तर चांगले टोटल आपल्याला पाहायला मिळाल. भरपूर चांगलं आहे क्रीडांगण. चौफेर बाजूने धावा बनवण्याला मदत असते, आपल्याला पाहायला मिळतं. सातत्याने धावा बनल्या जातात. ऑन साईडला फटका फसलाय. झेलची संधी. 2-2 खेळाडू उपस्थित होत आहेत, परंतु लॉंग ऑनचा खेळाडू उपस्थित झाला. सोपा झेल जमिनीला दान आणि इथून झेल ड्रॉप. धावा एकवडल्या जातील 2. एकंदरीत षटक क्रमांक 3 देखील समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 23 धावा आणि विजयासाठी बनवायचे त्या 18 बॉल. विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. बोरवाडी किकवी आणि त्याच्या विरोधात श्री गणेश विठ्ठलवाडी. चला या विठ्ठलवाडी संघ कर्णधार आपण लगेचच उपस्थित व्हा. बोरवाडी किकवी संघाचा कर्णधार उपस्थित आहेत. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं काराव संघ. कौल केला जातोय. दोन्ही संघांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला गेलाय. नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे श्री गणेश विठ्ठलवाडी संघानं लगेचच निर्णय कळवायचा. 3 षटकांचा सामना. संघ त्यांना बाय दिली होती, परंतु आता जी बाय दिली जाईल ती पहिल्या सामन्याचा विनर अर्थात विनर 1 आणि विनर 2 म्हणजेच काराव आणि त्याच्या विरोधात आंबेवाडी संघातून जो संघ जिंकेल त्या संघाला बाय दिली जाईल. आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपल्याला पाहायला मिळेल बोरवाडी किकवी आणि त्याच्या विरोधात नुकताच आपल्याला पाहायला मिळेल विठ्ठलवाडी. या दोन्ही संघांमध्ये जो संघ जिंकेल त्या संघाच्या नावाने विनर 2 असा अशा 2 चिठ्ठ्या तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्राइक इन वरती फलंदाज योगेश, नॉन स्ट्राइक इन वरती फलंदाज राम पाहायला मिळेल. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची. 18 बॉल विजयासाठी 24 धाव संख्येची गरज आहे. हा बॉल कोलात फेकला. अपील स्ट्रॉंग आहे, परंतु इथून पंचांना गुमराह करण्याचं काम कदाचित केलं गेला, परंतु असं वाटतंय की काय पंचांनी अपील फेटाळून लावले, त्यामुळे पहिला बॉल डॉट असेल. चला बोरवाडी संघाचा कर्णधार आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे विठ्ठलवाडी संघाचा कर्णधार
आपण या व्यासपीठावरती यावेळेस हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर फेकलाय की का असं चित्र फलंदाजाला वाटलं होतं, परंतु हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतो. खरं तर चिठ्ठ्या उडवल्या जातात. लक्ष असू द्या, काराव संघाचा 12वा खेळाडू उपस्थित आहेत, त्याचबरोबर आंबेवाडी संघाचा 12वा खेळाडू उपस्थित आहेत आणि विठ्ठलवाडी आणि त्याचबरोबर बोरवाडी या संघाचा कर्णधार देखील उपस्थित आहे. जी चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाला बाय दिला जाईल. एकावरती विनर 1 आणि विनर 2 असं लिहिलं गेलं. नक्कीच जी चिठ्ठी उचलली गेली आहे ती विनर 2 असं त्याच्यामध्ये लिहिलं गेलं. म्हणजे जो संघ अगदी बोरवाड किकवी आणि त्याच्या विरोधात विठ्ठलवाडी या दोन्ही संघांमध्ये जो संघ विजेता होईल त्यास बाय दिली जाईल, याची नोंद असावी. धावफलकावरती 3 पाहायला मिळतात. नक्कीच विनर 2 जो संघ जिंकेल त्याला बाय दिली. देहरंग सी या दोन्ही संघांमध्ये नेक्स्ट टू नेक्स्ट फाईट आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेल्या. रनआउट साठी रेफर केला जातो. फलंदाज सेफ असतील. पाच बॉलचा खेळ संपलाय. हा देखील डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे 5 बॉल धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा. 18 मध्ये 24 बनवायचे होते. आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी सागरनं केल्या, फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यामुळे अजूनही 21 धावा इथून विजयासाठी बनवायचे. या बॉलवरती मोठा फटका इथून खेचणं फार महत्वाचा. 13 बॉल 21 ची गरज आहे. या बॉलवरती कशा प्रकारे फटका सजवेल राम, ज्याच्या बॅटमधून भरपूर चांगल्या धावा मागच्या मॅच मधून बनल्या गेल्यात. तर राम सध्या ऑन स्ट्राईक. आतल्या बाजूने कड लागली गेली. खेळाडू उपस्थित होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट बचावला गेलाय. दुसरा एंड वरती देखील आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, बॅकअप होता, त्यामुळे कदाचित ही एक धाव तुम्हाला पाहायला मिळते. आता समीकरण 4 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहायला मिळत्या. एकंदरीत आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 बॉल मध्ये 10.00 च्या सरासरीने 20 धावा या विजयासाठी आता बनवायच्या. 12 बॉल 20 समीकरण पारड तुडूस आता जड झालं गेलाय. ते म्हणजे आंबेवाडी ब संघासाठी. कारण जर विचार केला तर 18 बॉल 24 गरज आणि ते समीकरण थोडंसं सोपं होतं, परंतु आता ते समीकरण सागर या गोलंदाजानं थोडंसं कठीण बनवलं. त्यामुळे 12 मध्ये 20 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आता या 12 बॉल मध्ये 20 धावा बनवल्या जातील का रोखल्या जातील हे देखील पाहणं फार महत्वाचं. चला लगेच दुसऱ्या षटकाला सुरुवात करा. जास्तीचा उशीर करू नका. काराव संघ विनंती असेल. अजूनही आपल्याला इथून 2 सामने कव्हर करायचे आहेत. बारा बॉल 20 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज राकेश सज्ज झालाय. केला जातोय. राम आहे स्ट्राईक एंड वरती. 12 बॉल 20 ची गरज. पहिला बॉल
पहिला बॉल पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला आहे. अगदी पहिल्या सत्रामध्ये दावा बनला गेला नव्हता काराव संघाचा असं वाटलं होतं. पूर्णपणे शांत होता संघ, परंतु ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली पहिल्या षटकामध्ये दावा बनल्या गेल्या नाहीयेत. अगदी आंबेवाडी संघाच्या मार्फत फक्त 4 धावा बनल्या आहेत. त्यावेळेस आता कुठेतरी पारडं जड झालाय. आत्मविश्वास दुणावला गेलाय काराव संघाचा, कारण त्यांना ठाऊक 11 मध्ये 20 बनवायच्यात. हा बॉल अगदी फक्त आणि फक्त डिफेन्सिव्ह फटका खेळायचा होता, परंतु बॅटीच्या आतल्या बाजूला कट लागून चेंडू सरळ आपण पाहतो लेग साईडला ट्रॅव्हल झालाय. तिथून फक्त आणि फक्त एक सिंगल एकवटल्या. त्या सिंगलच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. आतापर्यंत फक्त आणि फक्त एकेरी आकड्यावरती 5 धावा धावफलकावरती. पाच धावा धावफलकावरती 10 बॉल 19 गरज. स्टेप आउट झाले. आडव्या बॅटनं खेळलाय फटका. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित आहेत. सागर एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि एकाच धावेवरती पुन्हा एकदा समाधान मानलं गेला. एक धावणं अगदी आपण पाहतोय धावफलक पुढे नेलं जातोय. जरूर 9 बॉल 18ची गरज आहे. प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा या बनवाव्या लागतील असं चित्र सध्या आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतं. परंतु एखादा मोठा फटका आला तर कदाचित पलटवार आपल्याला पाहायला मिळते आंबेवाडी बस संघाचा, परंतु मोठा फटका लगावू शकेल का? कारण दुसऱ्या बाजूला जर विचार केला गोलंदाज राकेशचा भरपूर चांगली गोलंदाजी सातत्याने काराव संघाच्या मार्फत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अनेक वेळा चांगली कामगिरी देखील काराव संघासाठी त्याच्या माध्यमातून आपण पाहतो. ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न योगेशनं कदाचित नकार दिलाय, थांबवलंय, शांत ठेवलं या एकाच धावावरती. पुन्हा एकदा सिंगलचं रूपांतर अगदी आपल्याला पाहायला मिळतं. एक धावानं फारसा फरक पडणार नाहीये काराव संघाला, कारण त्यांना ठाऊक घ्या धावा जास्ती बनवायच्यात. 8 बॉल मध्ये 17 आहेत, त्यामुळे एखादा मोठा फटका जरी येणं हे फार महत्वाचं असेल. सध्या वेगावरती स्वार अशी गोलंदाजी करत असताना गोलंदाज राकेश. हा बॉल देखील भरपूर वेगाने फेकला, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पुन्हा एकदा एकाच टप्प्यावरती अडवला, उचलला, फेकलाय आणि पुन्हा एकदा एक सिंगल एकवटले गेल्या. थेंबे थेंबे तले साचे अगदी आपण पाहतोय एक धावाला संघर्ष करतोय तो संघ आंबेवाडी अगोदर एकतील संघ आपल्याला पाहायला मिळाला आंबेवाडी, तो संघ परास्त झाला. परंतु अजून एक संघ सध्या स्पर्धेमध्ये टिकाव करू नये, आणखीन त्यांना प्रवास त्यांचा दूर करायचा असेल तर नक्कीच 7 बॉल मध्ये 16 धावा या कंपल्सरी बनवाव्या लागतील. हा चेंडू फार महत्वाचा आहे. 7 मध्ये 16 बनवायचे. या चेंडूवरती षटकार आला तर समीकरण थोडंसं सोपं होताना आपल्याला पाहायला मिळाल, पण तो षटकार टोकेल का फलंदाज राम? 7 बॉल 16. फटका फसला. यष्टी रक्षक डाऊन दी बॉल. कोणत्याही प्रकारच्या चुका नाहीये. टिपला जातोय झेल. फलंदाज होईल राम. इथून फेल. पहिला धक्का. आता समीकरण बदलला गेला. येणारे चेंडू शेवटचे 6 आणि विजयासाठी बनवायचे तर तब्बल धावा 16. चला काराव संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायच्या. 6 बॉल 16ची गरज आहे. समीकरण भरपूर कठीण झालं. ज्या ठिकाणी 18 मध्ये 24 बनवायच्या होत्या त्या ठिकाणी 4च धावा खर्च केल्या. त्यानंतर 12 मध्ये बनवायच्या होत्या 20, त्या ठिकाणी पुन्हा एकदा 4च धावा खर्च केल्या गेल्यात. आता 6 मध्ये बनवायच्या त्या 16 धावा. खरं तर 4.00च्या सरासरीने दोन्ही बंधूंचा विचार केला. एका बाजूला राकेश तर दुसऱ्या बाजूला सागर. दोन्ही बंधूंना भरपूर चांगली गोलंदाजी केल्या आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती आतापर्यंत आपल्या संघासाठी सामना रोखून ठेवला. कारण 18 बॉल वरती 24 धावा होत्या. असं वाटलं होतं की हा लो स्कोरिंगचा सामना. पूर्णपणे आंबेवाडी बस संघ या सामन्यामध्ये त्याने पकड मजबूत ठेवले, परंतु ज्यावेळेस राकेशने आणि सागरने गोलंदाजी दाखवली त्यावेळेस आता समीकरण बदललं, चित्र पालटलं आणि आता कठीण परिस्थितीमध्ये आंबेवाडी बस संघ जाऊन पोहोचला. 6 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या स्पेल मध्ये
अगदी पंकजचा वापर केला जातोय. सहा बॉल 16ची गरज जरूर आहे, परंतु प्रेशर दोन्ही संघांमध्ये आहे. कारण ठाऊकच ना क्रिकेट मधला कुठलाही लक्ष हे सेफ नसतं. किती धावांचं टार्गेट जरी आपण लगावला तरी त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावा बनल्या जातात. परंतु आता 6 बॉल 16ची गरज. पहिला बॉल स्लोवर गतीने फेकला, पहिला बॉल उडवलाय, झेलची संधी आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, सुटलाय झेल. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट केली जाते. इथून झेल महत्वाचा होता, कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा भव्य दिव्य खेळ. परंतु सध्या तो झेल ड्रॉप झालाय. फक्त झेल ड्रॉप नव्हे तर त्यावरती 2 धावा देखील एकवटल्यात. सध्या एक धाव फार महत्वाची आहे. जिथे 6 बॉल मध्ये 16 बनवायचे होते, आता तिथे 5 बॉल मध्ये 14 बनवायचे. एखादा मोठा फटका येणं इथून फार महत्वाचं असेल आंबेवाडी बस संघासाठी. कारण सातत्याने जर विचार केला तर पहिल्या षटकापासून धावांसाठी झुंज करतोय. प्रत्येक एक धावांना धावफलक त्यांच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम त्याने केला. परंतु आता सध्या 5 बॉल शेवटचे राहिले, 14 धावसंख्येची गरज आहे. जितका प्रेशर गोलंदाजावरती तितकाच प्रेशर फलंदाजावरती. फलंदाज की गोलंदाज. 5 बॉल 14 धावा. ऑन साइडला खेचायचा प्रयत्न, कठीण झेल सोपा केलाय. ज्या फलंदाजावरती नजरा होत्या योगेश, तो फलंदाज देखील आता तुम्हाला तंबूच्या आश्रमामध्ये पाहायला मिळेल. स्वतःवरती नाराज जरूर आहे, परंतु महत्वाचा विकेट ऐन मोक्याच्या क्षणी फलंदाज बाद. बॉल गरज आहे. चला योगेश लवकर बाहेर या. हा बॉल देखील शरीराचा वेध घेतला जातोय. इथून समीकरण कठीण बनत आहे. एक डॉट बॉल समीकरण कठीण करून जातो. आता 3 बॉल 13ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. लेग बायची ही धाव जरूर धावफलकावरती ऍड केली जाईल, परंतु आता 3 बॉल वरती 2 षटकार कंपल्सरी टोकावे लागतील किंवा 1 षटकार 1 चौकार आणि तदनंतर 3 धावा ह्या एकंदरीत एकवटाव्या लागतील. खर तर आता समीकरण कठीण झाला. असं वाटलंही नव्हतं की इथून सामना काराव संघ अगदी शेवटच्या ओव्हर पर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत नेईल, कारण 18 बॉल फक्त 24 धावसंख्येची गरज होती. परंतु धारधार गोलंदाजी सध्या काराव संघाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस झेलची संधी, झेल कॅरी केला गेला. आता समीकरण आणखीन एकदा फसला. ज्या ठिकाणी 3 बॉल देण्याची गरज होती त्या ठिकाणी विकेट आले मैदानाच्या बाहेर. आता कंपल्सरी 2 बॉल 13 धावसंख्येची गरज. फटका फसला की काय, परंतु पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड आहे. या वाईट बॉलना असा थोड्याशा पल्लवीत जरूर झाल्यात, परंतु सामना भरपूर कठीण झाला. आता 12 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 16 बॉल मध्ये 12 बनवल्यात, आता 2 बॉल मध्ये 12 बनवायच्यात. मागील भूतकाळात काय घडलं काय बिघडलं याशी मात्र संपर्क करायचा नाही. आता सध्या 2 बॉल वरती 2 षटकार लावायचे होते, परंतु हा बॉल देखील डॉट आला. कौतुक करावं लागेल. कौतुक करावं तितकं खरं तर कमी आहे रियांश 11 काराव संघाचा. खरं तब्बल 18 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 24 धावसंख्येची गरज होती आणि ते लक्ष देखील इथे डिफेंड करण्याच्या मार्गावरती आता पूर्णपणे पाहायला मिळतोय. कारण फक्त 1 बॉलचा खेळ शिल्लक आणि एका बॉल वरती
तब्बल 12 धावसंख्येची गरज आहे. सामना सोडलाय, सामना समाप्त झालाय. विजयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रियांश 11 श्री सिद्धिविनायक काराव संघ भरपूर चांगला खेळ केला. 18 बॉल वरती अगदी आपल्याला पाहायला मिळतो 24 धावा. एक कमी धावांचं लक्ष डिफेंड करत असताना या दुसऱ्या फेरीतला पहिला सामना जिंकलाय. हार्दिक